हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज मी तुमच्यासाठी एक सुंदरसं वचन घेऊन आलेली आहे. हे वचन आहे वेस्टेज या टॉपिकवर. वेस्टेज. तर चला आपण हे वचन बघूया. तर हे वचन मी घेतलेलं आहे लेविय या पुस्तकातून आणि याचा 23वा अध्याय. आणि आपण वचन बघूया. वचन आहे 22. तर चला आपण 22वं वचन वाचूया. इथे असं लिहिलेलं आहे की तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा शेताच्या कोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करू नका आणि सर्व वेचू नका. गरीब व उपरे यांसाठी तो राहू द्या. मी परमेश्वर तुमचा देव आहे. मला अजून असं आठवतं की जेव्हा मी लहान होती मला मेथीची भाजी खूप आवडायची आणि आता पण मला मेथीची भाजी खूप आवडते. आणि जेव्हा मी मेथीची भाजी तोडायची तेव्हा मी प्रयत्न करायची की त्यामधला फांदीवरचा एक पण पान मी वेस्ट जाऊ देणार नाही आणि मी एकूण एक पान तोडून त्याची भाजी बनवत असे. आणि माझी आई पण त्याची खूप सुंदर भाजी बनवत असे. आणि मग जो वेस्टेज होता, जे ग्लिनिंग होतं ते आम्ही जनावरांना खायला देत असे. पण आता मला कळतं की जे खालच्या साईडचे पानं असतात त्या दांडीवरचे ते तुम्ही ॲक्च्युली तोडायला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या घरामध्ये कोथिंबीर आणता तेव्हा कोथिंबीरच्या रूट जवळचे जे पानं असतात ते तुम्ही तोडू नका, कारण ते पानं जनावरांच्या साठी कामी येतील. कारण जेव्हा ते हिरवा चारा घेतात तेव्हा थोडेसे पानं जर त्याच्यामध्ये असले तर त्यांच्यासाठी ते उत्तम असं आहे. तर परमेश्वर काय म्हणतो आपल्याला? परमेश्वर इथे 2 गोष्टी आपल्याला शिकवत आहे. पहिली गोष्ट म्हणजे वेस्टेज. आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट वेस्ट नाही झाली पाहिजे. आता आपण जेव्हा परमेश्वराचं ब्लेसिंग आपल्या जीवनावर बघतो, फॉर एक्झाम्पल आता मी हा मेसेज घरून बनवत आहे, तुम्ही हा मेसेज तुमच्या घरून ऐकत असाल तर परमेश्वराने तुम्हाला बऱ्याच गोष्टींनी ब्लेस केलेलं आहे. जर तुमच्या घरी वेगवेगळे कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्स असतील, बरेचदा काय होतं आपण ते वापरत नाही, एका कोपऱ्यामध्ये ठेवतो आणि मग ते एक्सपायर होऊन जातात. आपल्याकडे मल्टिपल बुक्स असतील किंवा मल्टिपल आपल्याकडे फोन असतील किंवा मल्टिपल आपल्याकडे मॉनिटर्स असतील, लॅपटॉप्स असतील, काही पण का असे ना, त्याचा उपयोग करा. तुम्ही दररोज नाही करू शकला तरी अधूनमधून ज्या गोष्टींचा तुम्ही उपयोग केला नाही आहे त्या गोष्टींचा उपयोग करा. वेस्टेज करू नका. परमेश्वराचं वचन काय आहे? वेस्ट करू नका. वेस्ट म्हणजे आपण त्याचा उपयोग करत नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की जे पण मी काही तुम्हाला दिलेलं आहे त्याचा तुम्ही उपयोग करा आणि तुमच्याकडे जे आहे त्यातलं तुम्ही लोकांना द्या. तर आता इथे हेच वचन जे आपण आता वाचलेलं आहे, इथे लिहिलेलं आहे गरीब व उपरे. आता हे वर्ड उपरे याचा इंग्लिशमध्ये जर आपण ट्रान्सलेशन करून शब्द काढला तर तो आहे सोजॉर्नर. सोजॉर्नर म्हणजे जे लोक या पृथ्वीवर गेस्ट आहेत. तर आपण जे ख्रिस्ती बांधव आहोत, या पृथ्वीवर आपण गेस्ट आहोत, कारण ही पृथ्वी आपली परमनंट रेसिडेंट नाही आहे. तर परमेश्वर म्हणतो की जे गेस्ट आहेत त्यांना तुम्ही दान द्या, त्यांना तुम्ही द्या तुमच्याकडे जे पण आहे. तुमच्या पिकातला थोडासा भाग त्यांना द्या. तुम्ही काही पण आपल्या घरात आणता तर तुमच्या आजूबाजूला जे पण कोणी देवाचे सेवक आहेत त्यांना तुम्ही ब्लेस करा. तुमच्या पैशांनी करा, तुमच्या अन्नानी करा, काही पण करा, पण तुम्ही
त्यांना ब्लेस करा असं देवाचं वचन आहे. आणि तुमच्या घरा अवतीभोवती गोरगरीब असतील, त्यांना तुम्ही आपले कपडे देऊ शकता, त्यांना खायप्याच्या वस्तू देऊ शकता आणि त्यांना वर्षातून एकदा काहीतरी गिफ्ट तुम्ही देऊ शकता. तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही द्यावं आणि जर तुम्ही दिलं तर परमेश्वर तुम्हाला ब्लेस करणार आहे. आणि हाच मेसेज मी इंग्लिशमध्ये आज माझ्या दुसऱ्या चॅनलवर प्रीच केला. तर तेव्हा मला एक गोष्ट ऑल ऑफ सडन क्लिक झाली. ती म्हणजे मी लहान असताना एक एक गोष्ट ऐकली होती. ती म्हणजे एक माणूस कुऱ्हाड घेऊन झाडावर मारत आहे, पण ती जी कुऱ्हाड आहे त्यांनी उलटी पकडलेली आहे आणि त्यामुळे ते झाड तुटत नाही आहे, पण तो दिवसभर मेहनत करत आहे. आणि त्याचा ओनर त्याला म्हणत आहे, तू ही कुऱ्हाड उलटीच पकड आणि दिवसभर या झाडावर आपट. मी तुला दिवसाच्या शेवटी तुला तुझं जे वेतन आहे ते मी तुला देईल. आणि त्या माणसाने एकदा ते काम केलं, दोनदा ते काम केलं आणि मग त्याला वाटलं की इट इज वेस्टेज ऑफ टाईम. त्याला थोडंफार मिळत होतं वेतन, त्याला थोडंफार मिळत होतं, पण नंतर त्याला वाटलं इट इज वेस्टेज ऑफ टाईम. तर परमेश्वर जेव्हा तुमच्या जीवनाकडे बघतो, परमेश्वर जर पाहतो की तुमच्या जीवनाचे वर्ष वेस्टेज चाललेले आहेत, परमेश्वर जेव्हा पाहतो की तुमच्या बिझनेसमध्ये तुमचा टाईम वेस्ट चालू आहे, तर परमेश्वर काय करतो? परमेश्वर तुमचा बिझनेस बदलत नाही, पण परमेश्वर जी कुऱ्हाड असते त्या कुऱ्हाडाची जी डायरेक्शन आहे ती परमेश्वर बदलतो. म्हणजे तुमच्या हाताच्या कामाला परमेश्वर सक्सेस देईल, तुमच्या हाताच्या कामाला परमेश्वर सक्सेस देईल. तर आपल्या हाताच्या कामाला सक्सेस येण्यासाठी परमेश्वर तुम्हाला शिकवेल की तुम्ही कशा प्रकारे तुमचा बिझनेस करायला पाहिजे, तुमच्या बिझनेसमध्ये अशा काय गोष्टी तुम्ही टार्गेट करायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळेल. अशा गोष्टी टार्गेट करा ज्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल, ना की अशा गोष्टी टार्गेट करा जिथे तुमचा टाईम भरपूर वाया जाईल आणि तुमच्या हातात काही येणार नाही. तर परमेश्वर तुम्हाला विस्डम देईल, परमेश्वर तुम्हाला सद्सद विवेक बुद्धी देईल की कशा प्रकारे तुम्हाला तुमचा व्यवसाय करायचा आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला तुमचं जीवन ठेवायचं आहे. तर जर तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि परमेश्वराच्या वचनानुसार चालाल तर तो निश्चितच तुम्हाला ब्लेस करणार आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे, कारण तो तुमच्या सोबत आहे. आमेन.